श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजकाल लोक बऱ्याचदा एखाद्या गोष्टीपासून मागे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला काही लोक पुढे जाण्यापासून थांबवत आहेत. काही तुमच्यावर जळणारे, तुमच्या जीवनात अडचणी निर्माण करत आहेत. ते फक्त तुम्हाला मागे ओढण्यासाठी. ते लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी मागे ओढत आहेत. त्यांचा एकच निश्चय आहे की तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जात आहात. त्यापासून तुम्हाला थांबवून तुमचा मार्ग भटकवणे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कधीही घाबरायचे नाही. आपण स्वामी नामावर विश्वास ठेवतो, त्यामुळे आपल्याला हा विश्वास कायम ठेवायचा आहे. चमत्कार कधीही आणि कुठल्याही समयी होऊ शकतो. फक्त विश्वास ठेवा, आपलाच नक्की देव सुद्धा साथ देईल. संकटात देव स्वतः आपल्याला मार्गदर्शन करेल. फक्त देवाच्या नामावर आपला विश्वास असणे फार गरजेचे आहे. संकट समयी जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन मिळवायचे होते, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देत होते. आयुष्यात आत्ता ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात, त्यात सुद्धा मार्गदर्शन स्वतः स्वामी देत आहेत. आपण घाबरायचे नाही, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायचे आहे. कारण स्वामी नाम आपल्याला कायम मदत करत आहे. लक्षात घ्या, चिंता सोडा, काळजी सोडा, देवाच्या नामावरती विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न करत राहा. कारण आपल्याला स्वतः स्वामी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे असतील, त्यांचा सामना करून पुढे जा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे आहेतच. प्रत्येकाला त्यांचा सामना करून पुढे जावं लागणार. आपला विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. स्वामी नाम सदैव आपल्या सोबत असते. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं हे नेहमी गरजेचं असते. जीवनात बऱ्याचदा गोष्टी पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात. मग ते सुख असो की दुःख असो, जीवनात प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्याआधी आनंदात जगायला शिका आणि कायम स्वामी तुम्हाला मदत करतील. लक्षात घ्या, स्वामी भक्तांनो, तुमची साथ स्वामी नेहमी देतात. या संदेशाला 19 मिनिटापर्यंत नक्की ऐकून बघा, कारण हा संदेश तुमच्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. आयुष्याच्या वाईट काळात स्वामींनी तुमची साथ दिली आणि तेच तुम्हाला साथ सदैव देत आहेत. स्वामी भक्तांनो, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. सत्कर्म केल्याशिवाय मार्गदर्शन मिळत नाही. पुढे जाण्यासाठी स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोणी आपली साथ देत नाही. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामीवरती श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुष्याकडे इतक्या सुंदरतेने बघितलं की आयुष्याचं इतकं मनमोहक दिसायला लागतं ना, की आपलं दुःख आपण विसरून जातो. प्रवासात आपण अनेकदा अनोळखी लोकांना मिळतो आणि काही वेळानंतर ते पुन्हा आपल्या आयुष्यातून निघून जातात. दुःख सुद्धा असंच असतं, आयुष्यात येतं आणि काही वेळानंतर ते कायमचं निघून जातं. योग्य व्यक्ती समोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्ती पुढे मौन पाळणं नेहमी संकटांना दूर ठेवण्यास मदत करते. जगणं आणि साठवता येणं यात मोठं अंतर असतं. जपता आलं तर सगळं जमतं. ऊन कधी एकटं येत नाही, त्यासोबत सावली सुद्धा घेऊन येतं. लक्षात ठेवा, रोजचं शुभ सकाळ म्हणायला लोक नेहमी सकाळीच उठतात. आयुष्यात पुढे जायला आपल्याला मेहनत करावीच लागते. प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या वेळेनुसार केली की व्हायला सुरुवात होते. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. अरे, जे बेईमान लोक असतात ते तर टेन्शनच घेत नाहीत. स्वामी सांगतात, स्वतःला सुधरवण्यात एवढे व्यस्त व्हा की जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरीही चालेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, समोर जाताना आपल्या जवळच्या लोकांना, ज्यांनी तुमची वाईट संकटात, वाईट काळात मदत केली, त्यांना विसरू नका.
आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर असे जगा की प्रत्येक गोष्ट चांगली होत आहे. भक्तांनो, चिंता किंवा काळजी करू नका. जेवढी हिंमत ठेवाल तेवढी किंमत जग तुम्हाला देईल. आयुष्यात नशिबापुढे कधी झुकू नका. मेहनतीची साथ घ्या आणि नेहमी पुढे जा. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. मनाशी एकदा पक्क केलं ना की प्रत्येक गोष्ट आपण चांगली व्हायला लागते. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या भक्तांना मी नेहमी साथ देत आहे. वाईट काळात, त्यांच्या प्रत्येक संकटात, जेव्हा त्यांना मदत हवी होती तेव्हा सुद्धा फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतात. प्रत्येक वळणावर त्यांनी तुमची मदत केली आहे. लक्षात घ्या, आयुष्य आहे, यात संकटे तर प्रत्येकाला मिळतात. त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे मात्र प्रत्येकाला जमत नाही. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही का अडचणी येईना, त्यांची साथ मी कधी सोडणार नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. एकदा हे मनाशी पक्क केलं की आपण जिंकणार हे नक्की. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्या देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते. परिस्थिती बदलणे काही अवघड नसते. देव जर त्याच्या मनात आलं तर एका सेकंदाच्या आत तुमची पूर्ण परिस्थिती बदलून टाकेल. पण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते. देव नेहमी तुम्हाला प्रेरित करण्यासाठी येतो. देवाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे, त्यामुळे देवाच्या नामावर विश्वास ठेवा. देव कधी तुम्हाला एकटं सोडणार नाही. आयुष्यात अपार संकटे येतील, त्या संकटांचा सामना सुद्धा देव तुम्हाला मदत करेल करण्यासाठी. फक्त विश्वास ठेवा. या जगात अशक्य अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात, पण त्या गोष्टी स्वतः स्वामी शक्य करणार. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी सदैव त्यांची साथ देतो. कायम त्यांच्या सोबत मी उभा आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट होते. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोप येऊ देत नाही. या जगात कोणती गोष्ट कायम टिकणारी नाही. दुःखातही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण त्यांचा सामना केला की ते आपल्या आयुष्यातून निघून जातं. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. स्वामी सांगतात, खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी नसते. सुट्टी हे त्याच्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते. मैत्रीचे धागे हे कोवळ्यापेक्षा बारीक असतात, पण लोखंडाच्या तारापेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासाने तुटतील, नाहीतर वज्राच्या घावाने सुद्धा तुटणार नाही. कुणीही कसंही दिसावं यापेक्षा तो कसा असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत कमी जास्तीत जास्त कसं नसावं या गोष्टीला महत्व द्यावं. खरं तर सगळे कागद सारखे असतात. त्याला अहंकाराची जोड मिळाली की ते डिग्री म्हणून ओळखले जातात. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. स्वामी सांगतात, प्रवाहाविरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचं निर्धार ठाम असतं, ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचं असते. नवीन विचार तरी दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हा खरा संघर्ष आहे. केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही, व्यवसाय आहे. चामडं शिवणं हा चंभाराचा धर्म नाही, व्यवसाय आहे. तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून व्यवसाय असतो. त्यामुळे जेवढी श्रद्धा आहे तेवढी श्रद्धा ठेवा, पण कोणत्याही महाराजांचा ऐकून किंवा ब्राह्मणांचा ऐकून आपल्या आयुष्यात चुकीचे अंधश्रद्धा पाळू नका. भारतात तोपर्यंत राष्ट्रवादी भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे-पिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसेच राहील. समाजातील खालच्या वर्गातील लोक तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास करणार नाही जोपर्यंत त्यांना मदत मिळणार नाही. स्वामी सांगतात, जुन्या आपण गोष्टी विसरून जातो, पण त्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. जगात काय चालत आहे यापेक्षा कोण बोलत आहे किंवा कोण आपल्याला दुर्लक्ष करत आहे याकडे लक्ष द्यायला हवं. आपण बऱ्याचदा या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही देत की कोण आपल्याशी चांगलं वागतं किंवा कोण आपल्याशी बोलत नाही. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी त्यांची साथ नेहमी देतात. आपली श्रद्धा आणि विश्वास असणे मात्र गरजेचे. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू, त्यांच्या नामावर श्रद्धा ठेवू आणि मेहनत करू,
तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आयुष्य प्रत्येकाच्या मनावर संकटे टाकते. प्रत्येकाला त्या संकटांचा सामना हा करावाच लागत असतो. आयुष्यात संकटे असतील तर न घाबरता मेहनत करा, कारण मेहनतीला पर्याय नाही. स्वामी नेहमी तुमची साथ देत आहेत. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची नेहमी साथ देत आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जे करत आहात त्याचा परिणाम पुढे होणार आहे. स्वामी तुम्हाला सांगणार आहेत त्याबद्दल की तुमच्या आयुष्यात काय महत्वाचे आहे. या व्हिडिओला फक्त 3 मिनिटे ऐका, कारण येणारे पुढील 3 मिनिटे तुमच्या आयुष्यात फार महत्वाचे ठरणार आहेत. पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे या येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष अजिबात करू नका. विश्वास ठेवा, श्रद्धेने हा संदेश नक्की ऐका, कारण तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार. आयुष्यात अनेकदा प्रत्येक गोष्टी मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही असतातच. सामना करणं जिद्दीने हे प्रत्येकाला जमत नाही. लक्षात घ्या, मोठं स्वप्न तेच पाहू शकतो जो त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत सुद्धा कठोर आणि मोठी घेऊ शकतो. आपले नशीब देव नाही तर आपण बदलू शकतो. त्यामुळे देवावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचं नशीब माणूस स्वतः बदलत असतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करायला शिका. स्वामी नेहमी सांगतात, स्वप्न पहा ते प्राप्त करा. त्यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे. तुमच्या कार्यातून उत्कृष्टात साधा, त्यात तुम्हाला यश समवलेले मिळेल. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील एक फक्त टप्पा असतो. अशक्य ते काही नाही, त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःत बदल घडवा. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात, त्यासाठी पहिले स्वतःला सुधरवा. आयुष्यात काहीही करता येतं. जीवन कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जीवनात अडचणी येतात, येऊ द्या, त्यांचा सामना करा. मी प्रत्येक व्यक्तीला साथ देत आहे, स्वामी नेहमी म्हणतात. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हिंमत ठेवा, त्यामुळे यश संभवता येते. छोट्या गोष्टीमध्ये, प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश हे नक्की मिळतं. यश हे अखेरचं ध्येय नाही, ते ध्येय आणि संघर्षानंतर अडथळ्यांवर मात करण्यासाठी किमया आहे. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालत असाल तर नक्की आयुष्यात तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात संकटे हे नेहमी मिळतात, पण त्या संकटांचा सामना प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण पूर्ण सूर्य हे प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. स्वप्न पाहायची असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हिंमत ठेवा. जगात काहीही अशक्य नाही. यशाच्या सर्वोत्तम गोष्टीसाठी मेहनत आपल्याला आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, अशक्य सुद्धा शक्य होते. स्वामी नामावर विश्वास ठेवा. मार्गदर्शन प्रत्येक काळात मिळते. स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. विश्वास ठेवून मेहनत करा. कोणत्याही अपयशाचे अंतिम हे अपयश नसतं, फक्त मेहनत करणं हे ध्येयासाठी पुढे नेत असतं. लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण ज्या गोष्टीला घाबरतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध जात नाही. स्वामी म्हणतात, आपल्या ध्येयांच्या धाग्यांचा विश्वास ठेवा. जीवन एक साहस आहे. ध्येय आणि साहसाने आव्हाने स्वीकारा आणि विजयी व्हा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाची नवीन किल्ली आहे. स्वामी म्हणतात, सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या आयुष्यावर कठीण काळात फक्त स्वामी आपली साथ देतात. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यांच्या पुढे आपण मेहनत करून पुढे जाऊ शकतो. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असू शकते, पण मेहनतीने पुढे जाणे हे आपल्याला यशस्वी ठरवू शकते. आत्मविश्वास हा आपल्याला पुढे नेतो. आव्हानही आपल्या आयुष्यात सर्वोत्तम गोष्टी आहे. लक्षात घ्या, मेहनतीने काहीही होऊ शकतं. भक्तांनो, जेव्हा आपण फार विचार करतो तेव्हा आपल्याला मार्ग मिळत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवाचे जास्त नामस्मरण करतो त्यावेळेला देव सुद्धा आपली साथ देत असतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर देवाने आपल्याला मार्गदर्शन केले आहे. फक्त श्रद्धेने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देव कायम आपल्याला साथ देत आहे. आपल्याला देवाने कायम मदत केली आहे. फक्त आपण विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर देवाने साथ दिली आहे आणि कायम देत असतो. लक्षात घ्या, ज्या मनाने आशा आणि ध्येया या दोन्ही निभावल्या जातात ना, त्यांचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका.
प्रत्येक पाऊल तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन जाईल. स्वामी सांगतात, कठीण परिस्थितीत स्वतःला नेहमी सांगा, माझे शर्यत अजून संपलेले नाही, कारण त्यासाठी माझी मेहनत अजून कमी झालेली नाही. आयुष्य म्हणजे चढउतारांचा खेळ, समजून घेण्याची आणि आनंद घेण्याची कला आहे. कठीण परिस्थितीतून मिळालेले धडे आयुष्याला सर्वात जास्त पुढे नेतात. हे आपल्याला आयुष्यात नेहमी यशस्वी बनवतात. प्रत्येकाला वाटतं आयुष्य जगणे सोपं आहे, पण त्यासाठी आपल्याला मेहनत करणे सुद्धा गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात कायम एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी मेहनत करतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला स्वतः स्वामी मदत करतात. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपण काळजी न करता, चिंता न करता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच. त्या संकटांचा सामना करा, कारण संकटांचा सामना करणाराच व्यक्ती आयुष्यात पुढे जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो, जो जिथे आहे तिथेच राहतो. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येकाला नेहमी मदत मिळते, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आयुष्यात संकटे का असेना, त्या संकटांचा सामना करून जा. पुढे जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. भक्तांनो, आपण बऱ्याचदा एका गोष्टीचा फार विचार करतो की आपल्या मनाप्रमाणे काहीही होत नाही. त्यासाठी मेहनत आपल्याला नक्की करावी लागते. लक्षात घ्या, मेहनतीला कधी पर्याय नसतो. कष्टाचा शेवटचा पर्याय हे कष्ट केल्याने सिद्ध होतो. स्वामी नेहमी सांगतात, कष्ट केल्याने प्रत्येक गोष्ट होते. फक्त विश्वास ठेवा की कष्ट हे आपले यशस्वी बनवत असतात. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात अपार संकटे जरी आले तरी मेहनत करणे कधी थांबवायची नाही, कारण आपल्याला स्वामी नेहमी साथ देतात. स्वामींनी कायम आपल्याला मदत सुद्धा केली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपल्याला साथ दिली आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी त्याची साथ देत आहे, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्या संकटात घाबरून थांबतो, त्या संकटांना घाबरण्याची गरज नाही, कारण जो व्यक्ती संकटांना घाबरतो तो पुढे जाऊ शकणार नाही आणि जो जिद्दीने मेहनत करतो तो पुढे गेल्याशिवाय राहू शकणार नाही. स्वतःला नेहमी विचारा, आयुष्यात जे संकटे आहेत ते तुम्हाला मागे नेण्यासाठी येतात की पुढे नेण्यासाठी. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीला घाबरतो ना, प्रत्येक ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, पण मी त्या संकटांना घाबरणार नाही. उलट माझी मेहनत करून मी पुढे जाईल आणि त्या यशात यश होऊन मिळवून दाखवेल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी येणार. प्रत्येकाला ते मागे ओढण्याचा तेवढाच प्रयत्न सुद्धा करत असणार. मात्र आपण विश्वास ठेवून मेहनत करणे गरजेचे आहे. आपल्या मेहनतीला शेवटचा पर्याय स्वतः स्वामी साथ देतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटत असेल की संकटे फक्त त्यांच्या आयुष्यात आहेत, पण आपल्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना न घाबरता मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला आणि कष्टाला एक पर्याय नेहमी असतो, ती म्हणजे आपली जिद्द. ज्या व्यक्तीची जिद्द आहे ना, त्याला नेहमी स्वामी साथ देतात. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याला जीवनात सदैव समृद्धी मिळवता येते. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी ज्याचे ज्याचे मार्गदर्शन नेहमी करतात, आपले सुद्धा करतील. फक्त विश्वास ठेवून मेहनत करा. आयुष्यात प्रत्येक अडचण ही नवीन संधी आहे. तिच्याकडून काहीतरी शिका आणि पुढे जा. स्वामी सांगतात, आपण ज्या गोष्टीला घाबरतो ना, त्याला न घाबरता किंवा त्याबद्दल जास्त चिंता न करता मेहनत करत जाणे हे आपल्यासाठी चांगले ठरते. त्यामुळे मेहनत करा, कारण कष्टाला कधीही पर्याय नसतो. कष्ट हेच पर्याय असतात. ज्यांच्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधी हार मानत नाहीत. लक्षात घ्या, खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे आपण इतरांचा आनंद शोधून पुढे जाणं. आज ज्याबद्दल तुम्ही मेहनत करत आहात, उद्या ती गोष्ट तुम्हाला पुढे नेते. आपण ज्याबद्दल आज प्रयत्न करतोय, उद्या ती गोष्ट आपलं भविष्य ठरवते. लक्षात घ्या, जीवन जगत असताना अनेक वेळी अडचणी आपल्या जीवनात येतात. सकारात्मकता ही आयुष्याची सर्वात चांगली औषधी होते. आत्मविश्वास देता येतो, उत्साह वाढत असतो. सगळ्यांना समजून घेणारा, आपुलकीने वागणारा या जगात फार कमी असतो. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा. यश नक्की मिळते. स्वामी नेहमी सांगतात, प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या शत्रूचा श्वास घेणे नाही, तर एकमेकांच्या विश्वासात रमणे आहे.
आयुष्यात प्रेम म्हणजे प्रत्येकावर विश्वास ठेवणे सुद्धा असते. स्वामी सांगतात, जोपर्यंत जबाबदारी स्वीकारणे ही गोष्ट तुम्हाला जमणार नाही, तोपर्यंत प्रेम किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवू नका. आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, आपला खरा आनंद तो आहे जो इतरांना आनंद देऊन मिळतो. जीवन हे देण्यात आनंद शोधते, खरा आनंद त्यातच मिळत असतो. स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड करणे हे जीवनाचे सार आहे. आयुष्यात अडचणी ही सार्थकतेची खुणा आहेत, त्या आपल्याला मजबूत बनवतात. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होणार आहे. स्वामी सांगतात, स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधा, जीवनाचे सार्थकता तुम्हाला समजेल. प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा, जीवन सुंदर नेहमी होईल. आपल्या अनुभवामधून शिका, हे जीवनाचे सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनात सर्वात मोठे यश हे आपल्याला स्वतःशी समाधानी राहिल्यावर येते. तुमचे अमूल्य मूल्य आणि जीवनात योगदान हे चांगले असेल तर यश नक्की मिळते. स्वप्नांचा पिछा करा, जीवनाला सार्थकता द्या. तुमच्या प्रयत्नांची मजबूती हे खरे यश आहे. आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेणे नाही, तर प्रत्येक श्वासाचा आनंद लुटणे. जीवन ही अप्रतिम कलाकृती आहे. प्रत्येक दिवसाला तुमच्या रंगांनी त्याला शोभा टाका. स्वामी सांगतात, प्रत्येकाला यश मिळत नाही, मेहनत केल्यावर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. जीवनात यश आणि आनंद प्रत्येकाला मिळत असतो. मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात खरी समृद्धी ती आहे जी आत्मसृष्टी आणि इतरांना दिलेलं प्रेम आणि आदर मिळवते. आयुष्य एक सर्वात अनमोल उपहार आहे, त्यासाठी मेहनत केल्यावर आपल्याला ते नक्की मिळतं. सकारात्मकता ही यशाची पूर्व पायरी आहे, ती तुमच्या मनात सदैव जाते. स्वामी सांगतात, आयुष्यात आव्हाने ही आपल्याला नेहमी मिळतात, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं हे आपल्याला जमायला हवं. प्रत्येक दिवस हा नवीन शिकून घेण्यासाठी संधी देतो. लक्षात घ्या, आनंद हा सर्वोत्तम आहे आणि सर्वत्र आनंद आहे. फक्त जो भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून मेहनत करतो त्याला यश नक्की मिळते. आपल्याला जे मिळाले आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करा, जीवन अधिक समाधान मिळते. स्वामी सांगतात, विचार केलेल्या गोष्टी करण्यात हिंमत ठेवा, कारण यश प्रत्येकाला मिळत नाही. आयुष्यात प्रत्येक क्षण अमूल्य आहे, तो कधी परत येत नाही. ध्येय आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे. तुम्हाला पुढे जाण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. आयुष्यात मेहनतीला कुठला पर्याय नाही आणि कुठला पर्याय नसणार सुद्धा. आपल्या कृतीत दुसऱ्यांना प्रेरणा द्या, कारण प्रेरणा ही खरी देणगी आहे. स्वतःला कधी खाली पडू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असीम शक्ती असते. स्वामी नेहमी सांगतात, सज्जन मैत्री हे आपल्याला पुढे नेते, दुर्गुणा असलेल्या व्यक्तीसोबत मैत्री ही आपल्याला मागे टाकते. मित्र हे जीवनाचे खरे धन आहे, ज्यांच्या सोबतीला दुःख सुद्धा हसून जाते. खरे मित्र हे आपल्यासोबतच्या प्रत्येक क्षणात आनंदी असतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटे मिळत असतात, फक्त विश्वास ठेवून मेहनत करणं गरजेचं आहे. स्वामी आपल्याला कायम साथ देतात आणि कायम मार्गदर्शन सुद्धा करतात, त्यामुळे त्यांना दुर्लक्ष करू नका. मित्राच्या साथीने आयुष्य सुंदर आणि चांगलं होते. मित्राच्या हसण्याने दुःखाचं सागर ओलांडता येतं. मित्राची मजबूती विश्वासातून येते, जिथे शब्दापेक्षा भावनाला महत्त्व असतं. सच्चे मित्र हे आपल्याला सुख दुःखात सहभागी होतात. जे आपल्याला प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करते ना, ती नेहमी पुढे जातं. स्वामी सांगतात, मित्रासोबतच्या प्रत्येक क्षणाला खास अर्थ असतो. ज्याच्या मनी सानिध्याचं जीवन आहे तो संपूर्ण जगतो. मैत्री ही आयुष्यात सर्वोत्तम उपहार आहे, यात आपण आपल्या मनाच्या गोष्टी सांगू शकतो. मैत्रीचे नाते हे शब्दात व्यक्त करण्यापेक्षा जाणवत असते, त्यात आपले अतूट विश्वास असणं गरजेचं आहे. मैत्री हे नातं एक अद्भुत, ज्यात नसतो कोणताही स्वार्थ किंवा अपेक्षा. खरा मित्र हे आपल्यासाठी कितीही कठीणाईवर मात करतो आणि आपल्याला सर्व दुःखात सहभागी ठरतो. मैत्री ही जीवनाच्या प्रत्येक वळणावर साधी असते, पण कायम सोबत असणारी असते. स्वामी सांगतात, खरा मित्र कायम साथ देतो. मित्राच्या सोबतीने जगणं सोपं होतं. मित्र जर एखाद्या गोष्टीत वाईट मार्गाला चालला असेल तर त्याला सांगायचं आणि तो सुद्धा आपल्याला सांगतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मित्रांच्या सोबतीने जगणे सोपे होते. त्यांच्या सानिध्यात सुख दुःख कोणतेही भान राहत नाही. एक खरा मित्र हा आपल्या आयुष्यातील खरा संपत्ती आहे, जो आपल्याला कधी साथ सोडणार नाही. मैत्री बंधनात असतो व एक द्वितीय विश्वास ठरवतो. आपण नेहमी लक्षात घ्यायला हवे, नाते हे नेहमी टिकवण्यासारखे असते. कधी कधी अश्रू हे शब्दांच्या व्यक्तीकरणाचे माध्यम असतात. आपल्या हृदयातील भावनांना शब्द देऊ शकत नाही, ते आपल्याला नेहमी मागे ओढतात.
ज्या क्षणी हृदय तुटते ना, त्या क्षणी शब्दाचे मौन सुद्धा तुटून जातात. जेव्हा आपण प्रत्येक वेळेला मेहनत करू तेव्हा यश आपल्याला मिळेल. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना तुटताना पाहतो तेव्हा हृदयाला प्रत्येक कोपऱ्यात वेदना उमटतात. ज्या क्षणाची वेदना असते ती अतुटनीय आणि अतुलनीय असते. दुःख हे साधे असतात. जीवनाच्या प्रत्येक वळणावर साधी आणि आपल्याला नेहमी साथ देणारी. कधी कधी अश्रू ही आपल्या सोबत असतात, पण त्यांची साथ आपल्याला घ्यावी लागते. जीवनाच्या प्रत्येक दुःखात असते एक शिकवण, जी आपल्याला दाखवते जीवन वास्तविकता दुःख हे असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात साथ देणे हे गरजेचे आहे. दुःखाच्या क्षणी आपण स्वतःला अधिक ओळखतो. त्यातून आपल्याला स्वतःची खरी ताकद कळते. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावतो तेव्हा ते नेहमी आपल्या आयुष्यात मागे येतात. स्वामी सांगतात, दुःख हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे, जे आपल्याला शिकवते सहनशीलतेची कला. कधी कधी आपण एकटे असतो तेव्हा जाणवते की खरे दुःख एकांतात आहे. स्वामी सांगतात, आपल्या अंतरात्म्यात नेहमी दुःख असेल तर तुम्ही घाबरू नका. जेव्हा तुम्ही दुःखात असाल ना, तेव्हा फक्त मेहनत करायला शिका. लक्षात घ्या, आपण अनेकदा संकटात अडकतो, पण त्यांचा सामना करून पुढे जाणं गरजेचं असतं. आयुष्यात अडचणी असतात. जेव्हा आपण स्वतःच्या मार्गावर चालतो तेव्हा अडचणी, आव्हाने यांचा सामना करण्याची ताकद येते. आपल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद ही आपल्याला खरी ओळख निर्माण करते. स्वामी कायम म्हणतात, माझ्या भक्तांना मी सदैव साथ देतो. आपल्या विचारशक्ती ही अद्भुत असते. ती आपल्याला यशस्वी किंवा अपयशस्वी ठरवू शकते. तुमचे विचार आणि दृष्टिकोन हे आपल्या भविष्याचे निर्माते असतात. त्यामुळे नेहमी आशावादी राहा, सकारात्मकतेने जगा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे स्वप्न ते स्वतः सत्यात उतरवतात. लक्षात घ्या, आपल्या दृष्टिकोनाचा हेतू जग बदलणे जरी नसेल तरी जगात पुढे जाण्याचा नक्की असू शकतो. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट हे असतातच, फक्त त्यांचा सामना करून आपल्याला पुढे जावं लागतं. आयुष्य प्रत्येकाचं अवघड आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. सामना करून पुढे जाणं हे मात्र गरजेचं आहे. जो स्वतः विश्वास ठेवतो ना, तो नेहमी पुढे जातो. त्यामुळे आपला विश्वास असणं सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण संकटांना घाबरतो, त्या संकटात स्वामी तुमची साथ देतात. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात ज्या संकटांचा सामना करून पुढे जाल तेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका. तुमच्या आयुष्यात तुमची साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा तुम्ही घाबराल एखाद्या गोष्टीला तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ मी देत आहे. आयुष्यात चिंता सोडा आणि मेहनत करा. मेहनतीला शेवटचा पर्याय हे आपली मेहनतच असते. आपण मेहनत केली तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. कष्टाने प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते. कष्ट हा एक असा पर्याय आहे जो आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवून देतो. कष्ट करणाऱ्या व्यक्तीला स्वामी नेहमी साथ देतात. आयुष्यात जो व्यक्ती कष्ट करतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. भक्तांना कधीही चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज भासत नाही, कारण स्वामी त्यांची साथ नेहमी देत असतात. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो तेव्हा ते आपल्याला कायम मार्गदर्शन करत असतात. आयुष्यात अपार संकटे जरी आली ना, तरी आपल्याला घाबरण्याचे कारण नाही, कारण स्वामी आपल्याला कायम मदत करतात. अशा संकटात जेव्हा कुणीही आपली साथ देणार नव्हते तेव्हा सुद्धा स्वामी आपले मार्गदर्शन नेहमी करत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेव्हा संकटे मिळतील ना, तेव्हा त्यांना घाबरू नका. स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी नामावर श्रद्धा ठेवा. देवावरती विश्वास असणे आणि श्रद्धा असणे सुद्धा गरजेचे आहे. आणि आपले काम करत मेहनत करा. नक्की त्या संकटांच्या बाहेर निघायला तुम्हाला साथ नक्की मिळेल. आयुष्यात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या गरजेनुसार प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की मिळते. ज्या गोष्टीविषयी तुम्ही जास्त चिंता किंवा काळजी करत असाल ती गोष्ट तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करायला मिळत असते. स्वामी सांगतात, मी प्रत्येकाची साथ देतोय. आयुष्यात संकटे जरी आली तरी त्यांना मार्गदर्शन मी स्वतः करतोय. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात मुळातच गरज नाही. स्वतः या गोष्टीकडे लक्ष द्या. जे तुम्हाला मिळवायचंय ना, ते तुम्ही मिळवू शकता. स्वतःबद्दल नेहमी सतर्क राहा. आयुष्य बेसावधपणे जगू नका. आयुष्य सोपं नाही. यात संकटे आले तर त्यांना घाबरू नका.
मेहनत करा. मेहनत आणि कष्ट याला काही पर्याय नसतो. कष्टाने आणि मेहनतीने प्रत्येक गोष्ट करता येतं. स्वतः स्वामी तुमची साथ देतात. फक्त त्यांच्या नामावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा जेव्हा स्वामी नामावर असते ना, तेव्हा मार्गदर्शन ते स्वतः करतात. फक्त विश्वास ठेवण्याचा विषय असतो. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. स्वामी आपली साथ कायम देतात. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. कारण ज्यांचा विश्वास स्वामी नामावर, त्यांना साथ स्वतः स्वामी देतील. स्वामी त्यांचे मार्गदर्शन सुद्धा प्रत्येक वेळेला करत असतात. लक्षात घ्या, संकटांचा सामना करताना स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपण बऱ्याचदा खूप गोष्टींना घाबरतो. त्या गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागते. मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्याने प्रत्येक गोष्ट होते. कष्टाचा शेवटचा पर्याय म्हणजे मेहनत करून पुढे जाणे. मेहनतीला नेहमी देव सुद्धा साथ देतो. त्यामुळे मेहनत करा. मेहनत जर चांगली असेल ना, तर कायम मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं. विषय फक्त मेहनतीचा असतो. कारण मेहनतीने आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. आयुष्यात अशक्य सुद्धा स्वतः स्वामी शक्य करायला मदत करतात. फक्त मेहनत करा, जिद्दीने आपले काम करा, बाकी सर्व चांगलं होत असतं. आपल्या हक्कांसाठी निर्लज्ज व्हा. कारण लाजून लोक गैरफायदा घेतात आणि आपल्यालाच निर्लज्जपणाचा कळस दाखवतात. लाखात एक सत्य आहे की या जगात जे तुमचे आईवडील आहेत तेच तुमच्यासाठी सर्व काही आहेत. कारण त्यांच्यानंतर जे कोणी तुमच्या आयुष्यात येईल ते फक्त तुमचा फायदा घेण्यासाठीच. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे येतच असणार. फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे मात्र गरजेचं आहे. विश्वास ठेवा. संकटे आहेत तर त्यांना घाबरू नका. त्यांचा जिद्दीने सामना करा आणि पुढे जा. आपल्याला यशस्वी होण्यासाठी बऱ्याचदा संकटांचा सामना करून पुढे जावं लागतं. जे संकटे आपल्या आयुष्यात येतात त्यांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्यासाठी चांगलं ठरतं. स्वामी भक्तांनो, आयुष्यात आपल्या संकटे अपार असतात. त्या संकटांचा सामना मात्र आपल्याला करावा लागतो. आपण जेव्हा त्या संकटांचा सामना करून पुढे जाऊ तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होताना दिसू लागतात. लक्षात घ्या, संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. कुणाचंही आयुष्य संकटाविना चालत नाही. संकटे येणे हे प्रत्येकाचं सोपं असतं. त्यांचा सामना करून पुढे जाणं फक्त ही एक गोष्ट फार अवघड असते. सर्वांना आवडतील असे कामं करायला जर सुरुवात कराल तर स्वतःला जे आवडेल ते काम सुरू करायचं राहून जाईल. जिथे समोरून संवाद संपवला जात असेल ना, तिथे स्वतःवरून संवाद चालू कधीही करू नये. कारण ते तुमची किंमत कमी ठरवते. आयुष्यात सर्वात मोठी चूक हीच असणार की तुम्ही इतरांना मान सन्मान देण्याच्या चक्करमध्ये स्वतःचा मान सन्मान गमावून बसाल. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत. फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत असाल त्यांना न घाबरता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून मेहनत करून पुढे जाणे चांगलं ठरू शकते. आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे समजणे सुद्धा फार गरजेचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नक्की असतात. फक्त त्या संकटांचा सामना करणं हे मात्र गरजेचं असतं. बऱ्याच गोष्टीला आपण भीत असतो, पण त्याला न भीता स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करणे आपल्याला नेहमी चांगले जाते. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात आपण न घाबरता मेहनत करून पुढे जायला पाहिजे. हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे, त्यामुळे या संदेशाला सुद्धा तुम्ही ऐकायला पाहिजे. येत्या 21 मिनिटापर्यंत शांतपणे हा संदेश नक्की ऐकून बघा. तुमच्या जीवनात नक्की चमत्कार व्हायला सुरुवात होईल. आज ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करत होते ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात
संकटे हे असणारच आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. जो स्वामी भक्त संकटांचा सामना करण्याला कधी घाबरणार नाही, तो पुढे नक्की जाईल. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्यांचा सामना ते नक्की करेल. लक्षात घ्या, अशक्य असं काही नसतं. प्रत्येक गोष्ट शक्य असते. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करून घेता येते. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर स्वतः स्वामी देतील. आयुष्याच्या अपार संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील आणि कायम आपल्याला पुढे जाण्यासाठी रस्ता सुद्धा स्वामीच दाखवतील. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे आणि ते आपल्याला सदैव मदत करत आहेत. फक्त आपला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावरच प्रत्येक गोष्ट ही अवलंबून असते. स्वामी भक्तांनो, चिंता सोडा आणि मेहनत करा. मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करेल ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल फार चिंता लागली असते, ती गोष्ट कधीच आपल्या मनाप्रमाणे होत नाही. प्रत्येक ती गोष्ट जी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळवायची असते, त्याबद्दल मेहनत आपल्याला घ्यावी लागते. मेहनती आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बऱ्याचदा ज्याबद्दल फार विचार करतो, ती गोष्ट आपल्याला आवडेल की नाही हे सांगता येत नाही. ज्याबद्दल स्वामी सांगतात, अनेकदा आपल्याला राग येतो, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही आपण सांगू शकत नाही. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवणे चांगलं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकट येतात, प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करावा लागतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जर तुम्हाला प्रत्येक संकटांचा सामना करून पुढे जायचं असेल ना, तर थोडं अवघड होईल, पण नक्की तुम्ही पुढे जाल. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करेल, त्याला मार्गदर्शन स्वतः देव देईल. चिंता किंवा काळजी त्या व्यक्तीला अजिबात करायची गरज नाही. देवाच्या नामावरती विश्वास ठेवणे आणि मेहनत करणे गरजेचे आहे. देव आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतो. कायम त्या देवाने आपली साथ दिली सुद्धा आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, तुम्हाला तो देव नक्की मदत करेल. आयुष्यात संकटे आहेत तर सामना करायला शिका. बऱ्याचदा असं होतं ना, आपले कर्म चांगले असतात पण आपल्याला त्याचे फळ वाईट मिळतं. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. प्रत्येकाला कुठली ना कुठली गोष्ट कारण ठरत असते. प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागतो आणि प्रत्येक विचारानंतरच एखादी चांगली गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी देव आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आपली साथ देतो. आपल्याला कधी दुःखी होऊ देत नाही. फक्त आपण जास्त चिंता न करता, फालतू विचार न करता देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणे मात्र गरजेचे आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की माझ्याप्रमाणे मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत, तर ते तसं नसतं. गोष्टी मनाप्रमाणे सुद्धा होतात. फक्त लक्षात घ्या, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणूस नेहमी चांगल्या जीवनात पुढे जातो. आयुष्यात अडचणी प्रत्येकाच्या येतात, फक्त विश्वास ठेवून त्यांचा सामना करावा लागतो. जो विश्वास ठेवून सामना करेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपल्याच आयुष्यात संकटे आहेत, पण तसं मुळीच नसतं. ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, एकच विषय जर सारखा एखाद्या व्यक्तीला समजावून सांगत असाल, पण तरीही तो त्या व्यक्तीला समजत नसेल, तर त्यात तुमची चूक नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात मार्गदर्शन नाही योग्य भेटेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता नक्की मिळेल. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीविषयी फार चिंता किंवा काळजी करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होतेच का? तर नाही. बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होतात, त्या मनाप्रमाणे कराव्या लागतात. त्यासाठी कष्ट आणि मेहनत आपल्याला घ्यावी लागते. संकटांचा सामना करा, कारण ते पुढे जाण्यासाठी साथ देतात. स्वामी सांगतात, संकटांना न घाबरणारा व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्की होतो.
जो व्यक्ती संकटांना घाबरेल तो जिथे आहे तिथेच राहतो. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर स्वतःला नेहमी सांगा आपलं आयुष्य आहे आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नक्की येणार. आपण बऱ्याचदा घाबरून जातो जेव्हा संकटे आपल्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना करायला शिका. संकटांचा सामना कराल तर पुढे नक्की जाल. जो संकटांना घाबरेल तो जिथल्या तिथेच अडकून बसेल. स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी. त्यांच्या वाईट काळात त्यांना मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट साध्य होते. जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा साथ आपल्याला स्वतः स्वामी देतात. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज राहत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमची साथ नेहमी दिली. आयुष्याच्या कठीण काळात त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले. वाईट काळात त्यांनीच तुमची साथ दिली आणि स्वामी तुमचे मार्गदर्शन सदैव करत असतात. विश्वास तर ठेवून बघा. आपला विश्वास असणे फार महत्त्वाचे असते. स्वामी महाराजांवरती ज्याचा विश्वास आहे, ज्याची श्रद्धा आहे, त्याला मार्गदर्शन सदैव मिळते. आपण ज्या गोष्टीला जास्त घाबरतो, न घाबरता न चिंता करता फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक वेळेला आपली मदत नेहमी करते. स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी. त्याच्या आयुष्यात संकटे जरी असतील ना तरी मी साथ सदैव देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत करणे अति आवश्यक आहे. आपली मेहनत जर चांगली असेल तर देव स्वतः आपल्याला मार्गदर्शन करेल. त्यामुळे देवाच्या नामावरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. स्वामी नेहमी म्हणतात आयुष्यात प्रत्येकाचा संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करणं हे गरजेचं असतं. संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक व्यक्ती पुढे आपणे आप जायला लागतो. संकट आहे म्हणून घाबरू नका, सामना करा. संकटांचा सामना केल्यावरच प्रत्येक एक व्यक्ती हा यशस्वी व्हायला लागतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत करण्याची जिद्द तुमच्यात असेल तर तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल. लक्षात घ्या, संकटे आहे म्हणून घाबरू नका, कारण ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जिद्दीने मेहनत करणारा पुढे जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो तो तिथेच राहतो. आपल्याला न घाबरता मेहनत करणं गरजेचं आहे. आपण जे गोष्ट आपल्या आयुष्यात करण्यासाठी विचार करतो प्रत्येक ती गोष्ट आपल्याला करता येते, आपल्याला मिळवता सुद्धा येते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. संकटामध्ये मार्गदर्शन स्वामींनी नेहमी केले. आयुष्याच्या कठीण काळात स्वामींनी तुमची साथ दिली आणि ते सदैव तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाशिवाय तुम्हाला मार्गदर्शन कधीही मिळणार नाही. स्वामी नेहमी म्हणतात मी प्रत्येकाची साथ देत आहे. आयुष्यात संकटे कितीही येऊ द्या त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देतात. आपल्याला चिंता किंवा काळजी करायला कधीही लागणार नाही. फक्त विश्वास ठेवा. भक्तांनो, जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची कधी गरज भासत नाही. प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ नक्की देत असतात. फक्त आपण त्यांच्या नामावर श्रद्धा ठेवायला हवी. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो आणि श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला साथ स्वामी द्यायला लागतात. आपण जेव्हा स्वामी नामाची साथ मागू तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट ही अवलंबून आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने सर्व काही होतं. फक्त विश्वास असणं गरजेचं असतं. विश्वास आहे तर सर्व काही आहे आणि विश्वासावरच प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. स्वामी नेहमी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी त्यांची साथ नेहमी देतोय. आयुष्यात जेव्हा त्यांना गरज पडली तेव्हा मी मदत केली आहे. फक्त त्यांनी श्रद्धा आणि विश्वास ठेवली तर त्यांना कायम मदत मिळत असते. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा एखादं संकट येईल आयुष्यात तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते साथ सदैव देतात आणि आपल्याला कायम मार्गदर्शन करतात. बऱ्याचदा
आपण संकटांना घाबरून जातो, संकटांना खचून जातो. फक्त त्या संकटांना न घाबरता, संकटांमध्ये न खचून जाता विश्वास ठेवून मेहनत करणं गरजेचे आहे. मेहनतीला पर्याय नव्हता काल सुद्धा, मेहनतीला आज सुद्धा पर्याय नाही आणि मेहनतीला पर्याय हा कधीही येणार नाही. पर्याय येणार तर तो आळस करताना वेगवेगळे कारणं शोधू शकाल, पण मेहनतीला कुठलंच कारण देता येणार नाही. मेहनतीला फक्त लागतात ते म्हणजे कष्ट. जो व्यक्ती करेल कष्ट तोच जाईल पुढे. त्यामुळे कष्टावर लक्ष द्या, कष्ट करा आयुष्यात पुढे जायला. हा तुम्हाला सोपा मार्ग ठरेल. प्रत्येक भक्ताला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की मिळवता येते. फक्त देवाच्या नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. आपण देवाच्या नामावर विश्वास ठेवतो, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज भासत नाही. कारण देव आपली सदैव साथ देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. फक्त विश्वास ठेवून बघा, त्या संकटांचा सामना तुम्ही नक्की कराल. बऱ्याचदा जे संकटे तुम्हाला मागे ओढतात ना, त्यांचा सामना करून तुम्हाला पुढे जायला मार्गदर्शन मिळते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी, कायम त्यांची मदत करणार आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी त्यांना कायम मार्गदर्शन करत असतात. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असे संकटे येतात ज्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. जिद्दीने स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. आपल्या मेहनतीला कष्टाने पुढे न्यावं लागतं, कारण कष्ट हा एकच पर्याय आहे आयुष्यात यशस्वी ठरण्याचा. जो व्यक्ती जिद्दीने पुढे जाईल त्याला देवसुद्धा साथ देतो. त्यामुळे कष्ट करायला कधी घाबरू नका, कधी लाजू नका. फक्त विश्वास ठेवून पुढे जा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. मेहनत करण्याची जिद्द असेल तर आयुष्यात कायम मार्गदर्शन नक्की मिळेल. आपल्याला देवसुद्धा मदत करतो, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवण्याची एक गरज होती. ते जर तुम्ही कराल पूर्ण तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी सांगतात, सदैव मी माझ्या भक्तांच्या आयुष्यात उभा आहे. त्यांनी फक्त श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. त्यांना साथ सदैव मी देत आहे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. चिंता केल्याने काय होते, तर चिंता केल्याने आपले प्रश्न तर सुटत नाहीत. त्यामुळे आपण चिंता करणे सोडायला हवे. मात्र जर कष्ट करू ना, तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. हे गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. कष्टाने प्रत्येक गोष्ट होते. फक्त कष्ट करताना एका गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही मेहनत चांगल्या पद्धतीने करत आहात. आज मेहनत कराल तर नक्की प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला सुरुवात होईल. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण बऱ्याचदा संकटात अडकतो, पण त्या संकटांचा सामना करून पुढे निघाल्यावर आपल्याला रस्ता नक्की मिळतो. बऱ्याचदा संकटे आपल्या आयुष्यात येतात. फक्त त्यांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला जमायला हवं. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, संकटे तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करून जाणारा नेहमी पुढे जातो. मात्र त्या संकटांना घाबरणारा हा तिथल्या तिथेच राहतो. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास असणारा व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जातो. स्वामी भक्तांनो, स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवून बघा, स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतात. बऱ्याचदा ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात, त्यात मार्गदर्शन स्वतः स्वामी तुम्हाला नक्की देतील. लक्षात घ्या, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाला नेहमी स्वामी साथ देतात आणि स्वामी नेहमी तुमची मदत हे करत असतात. कायम आपल्याला मदत करणारे फक्त स्वामी आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ सुद्धा दिली आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सदैव स्वामी मदत करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. त्यामुळे विश्वास ठेवा, कारण विश्वासाला कधीही पर्याय नसतो. कष्टाचा शेवटचा एक पर्याय म्हणजे पुढे जाणे. मेहनत करून पुढे जाणे हे आपल्यासाठी नेहमी चांगलं ठरते. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात नेहमी तुम्हाला स्वामी साथ देतील. फक्त विश्वास ठेवा, कारण कष्टाला नेहमी पर्याय मिळणार नाही. पण जो स्वतः विश्वास ठेवून मेहनत करेल त्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मार्गदर्शन करतील. लक्षात घ्या, चिंता केल्याने काहीच व्हायचे नाही, पण त्या चिंतांचा सामना केल्यावर पुढे जाण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला मार्ग नेमके मिळायचे. स्वामीनामावर श्रद्धा असेल आणि विश्वास असेल तर आपल्याला मार्गदर्शन नेहमी मिळतं. विश्वास ठेवून तर बघा.